नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली गोलंदाज कथा सादर करत आहे. याच कथेचा पुढील भाग चौथा. श्रीकांतच्या पेढीचे मुख्य मॅनेजर संपतराव यांना बराच अनुभव होता. त्यामुळे त्यांना सहजासहजी कोणत्याही प्रकारामुळे आश्चर्याचा धक्का बसत नसे. बाजारातील उलथापालथ, शेअर्सचं भाव चढणं उतरणं, मोठमोठाले सौदे उलटणं वगैरे गोष्टींची त्यांना सवय असल्यामुळे त्यांचे हृदय बरेच कणखर बनले होते. एकदा तर पेढीतून बरीच मोठी रक्कम घेऊन ते बादशाही हॉटेलकडे जात असताना एका सशस्त्र चोराने त्यांना गाठले होते. पण त्यावेळी त्यांनी आपली शांती ढळू दिली नव्हती. अशा या संपतरावांना दुसऱ्या दिवशी सकाळी समोरून येणाऱ्या श्रीकांतला पाहून आश्चर्याचा धक्का बसला. संपतराव, घाबरू नका, मी काही भूत नाही, श्रीकांत हसून म्हणाला. संपतराव भानावर येऊन म्हणाले, पण पण मला वाटलं होतं की मी गेल्या रात्री महाबळेश्वरला गेलो असेल, बरोबर ना? श्रीकांतनं त्यांचे वाक्य पूर्ण केले. आपल्या खोलीत मुराराव बसले आहेत हे पाहून श्रीकांतला आश्चर्य वाटले. ते लक्षात येताच संपतराव घाईघाईने म्हणाले, मुराराव येथे आले आहेत तेव्हा त्यांना मी तुमच्याच खोलीत बसायला सांगितलं होतं. श्रीकांतशी हस्तांदोलन करून मुराराव म्हणाले, तुम्ही येथे याल हे मला माहीत होतं, कारण तुम्ही काही गेल्या रात्री पुण्याच्या गाडीत बसला नव्हतात. श्रीकांत हसून म्हणाला, तुम्ही बोरीबंदरवर गेला होतात वाटतं. मी आणि अजून 14 बदमाश तिथे होते. मुराराव म्हणाले, पण फक्त आम्ही दोघंच गाडीत कोण बसतोय ते पाहत होतो. बाकीचे प्रवाशाचे मिळेल ते सामान लाटण्यासाठी आले होते. तेथे काही फार वेळ ते थांबले नाहीत. फक्त तो आणि मी पुण्याला जाणारी शेवटची गाडी स्टेशनातून बाहेर पडेपर्यंत तिथे होतो. हा तो कोण? श्रीकांतनं विचारलं. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची मुरारावांची इच्छा दिसली नाही. ते म्हणाले, मी निराळ्याच कामासाठी इथे आलो होतो. काल सातपुते येथे आला होता ना, त्याचं कारण काय ते तुम्ही सांगाल काय? श्रीकांत किंचित गोंधळला. सातपुतेबद्दल जर आपण माहिती दिली तर गोलंदाजाला काही त्रास तर होणार नाही ना, याचा तो विचार करत होता. त्याच्याकडे रोखून पाहत मुराराव म्हणाले, गोलंदाजाच्या वतीने पैशाची मागणी करण्याकरता तो येथे आला नव्हता ना? मला वाटलेच होते. गोलंदाज शिक्षेविरुद्ध अपील करत आहे हे खरं आहे, आणि तो अपिलात सुटेल. पण मी माझ्या ऑफिसाच्या बाहेर माझ्या एका मित्राबरोबर त्यासंबंधी बोलत होतो, ते त्या सातपुतेनं ऐकलं असावं. तुम्ही त्याला एकूण किती पैसे दिलेत? श्रीकांतनं त्यांना थोडक्यात माहिती दिली. मुरारावांना ते ऐकून आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, गोलंदाज कसाही असला तरी सातपुतेसारख्या बदमाशाशी संबंध ठेवणार नाही, आणि त्याला इतरांच्या पैशाची जरूरही नाही. तुमची जर इच्छा असेल तर मी त्या सातपुतेला पकडतो, पण केवळ 50 रुपयासाठी आपण त्या भानगडीत पडायला तयार नाही, असं श्रीकांतनी त्यांना सांगितलं. हा ठीक आहे, मुराराव म्हणाले. पुन्हा कधीतरी तो माझ्या तावडीत सापडेलच. सातपुते महापाजी माणूस आहे. गोलंदाजाप्रमाणे तो जर श्रीमंतांना लोबाडता ना, तर मी त्याच्याविरुद्ध विशेष तक्रार केली नसती. पण जे आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यास असमर्थ आहेत अशा गरिबांचे तो सर्वस्व लोबाडीत असतो, आणि तो अतिशय धूर्त असल्यामुळे अद्याप माझ्या तावडीत सापडलेला नाही. त्या दोघांचं बोलणं चालू असताना संपतरावांनी त्या खोलीच्या दारावरून 3-4 फेऱ्या मारल्या. त्यावरून त्यांना काहीतरी आपल्याशी महत्वाचं बोलायचं आहे हे श्रीकांतने ओळखलं. श्रीकांतने मुरारावांना निरोप देताच संपतराव आत आले. काल तुम्ही जो 97,000चा चेक दिला होता त्यासंबंधी बादशाही बँकेच्या मॅनेजरने तुम्हाला भेटायला बोलवलंय, संपतराव म्हणाले. चेकची काय भानगड आहे ते सांगण्याला त्यांनी मला नकार दिला. भानगड काय होणार? आश्चर्याने श्रीकांतने विचारलं. तेच तर मला समजत नाही, संपतराव म्हणाले. तुम्ही त्यांना भेटून आलात तर बरं होईल. श्रीकांतच्या ऑफिसपासून बादशाही बँक काय फार दूर नव्हती. 7-8 मिनिटाच्या अवधीत श्रीकांत तिथे पोहोचला. बँकेच्या मॅनेजरनी त्यांचे स्वागत केले. नंतर ते गंभीर स्वरात म्हणाले, श्रीकांत, तुमचा तो कालचा चेक पास होण्याची शक्यता नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच. का? आश्चर्याने श्रीकांत म्हणाला. बँकेचे मॅनेजर हसून म्हणाले, माझे बोलणे चमत्कारिक असले तरी ते सत्य आहे. बँकेच्या व्यवहारात अगदी क्षुल्लक गोष्टीतही लक्ष पुरवणे आवश्यक असते. हे तुम्हाला सांगायला नको. तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय? बुटावळ्या स्वरात श्रीकांतनं विचारलं. माझी 68 लाखापेक्षा जास्त रक्कम तुमच्याकडे आहे. होती,
मॅनेजर हसून म्हणाले. काल दुपारी 2 वाजेपर्यंत तुमची ती रक्कम आमच्याजवळ होती, पण आता ती सारी रक्कम तुमच्या बायकोच्या मालकीची आहे. आपण अगदी निर्धन आहोत हे त्यावेळी श्रीकांतच्या लक्षात आलं आणि तो मोठ्याने हसू लागला. त्या हसण्याला मॅनेजरने साथ दिली. हा, खरंच की, मी विसरलोच होतो, श्रीकांत हसून म्हणाला. मी आता आमच्या राणी सरकारांना भेटतो आणि तेवढ्या रकमेची याचना करतो. काय करायचं असेल ते करा, मॅनेजर हसून म्हणाले. पण 2 तासात जर वसुंधराबाईंची परवानगी आम्हाला मिळाली नाही तर तुमचा हा चेक आम्हाला परत करावा लागेल. श्रीकांत हसतच बँकेच्या बाहेर पडला. त्यानं वसुंधरेला भेटण्याची घाई केली नाही. एका हॉटेलात दुपारच्या जेवणासाठी तो गेला असताना त्यानं तिथूनच तिला टेलिफोन केला. वसू, माझं तुझ्याकडे थोडं काम होतं. कोणतं, तिनं विचारलं. तिला काहीतरी संशय आला असावा असं तिच्या आवाजावरून स्पष्ट दिसत होतं. एका लहानशा कागदाच्या तुकड्यावर तुझी सही हवी आहे. भद्रेश्वराचं म्हणणं खरं होतं तर पैसा हाच त्याचा परमेश्वर होता. दिलेले पैसे परत घेण्याचा प्रयत्न करील असं भद्रेश्वरानं तिला सांगून ठेवलं होतं. पण तो इतक्या लवकर ती मागणी करेल अशी तिला कल्पना नव्हती. कोणत्या कागदावर माझी सही हवी आहे, तिनं विचारलं. मला थोडे पैसे हवेत, तो म्हणाला. क्षणभर विचार करून ती म्हणाली, 3 वाजता बरोबर मला भेटायला या. 3:30 वाजता बँक बंद होते विसरून श्रीकांतनं तिचं म्हणणं कबूल केलं. 5 मिनिटं उशिराच तो तिच्या घरी गेला. ती आपल्या पलंगावर लोळत असावी अशी त्याची कल्पना होती. त्यामुळे तिला व्यवस्थित कपडे करून दिवाणखान्यात बसलेली पाहताच त्याला आश्चर्य वाटले. तो तिला आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी पुढे झाला तेव्हा ती म्हणाली, मला स्पर्श करू नका. ती विनंती नसून आज्ञा होती. श्रीकांतला पहिला धक्का बसला. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झाले? तुमचे काय काम आहे ते सांगा, ती कठोर स्वरात म्हणाली. तिचा तो कठोर स्वर आणि चेहरा पाहून श्रीकांतचा आपल्या डोळ्यावर आणि कानावरही विश्वास बसेना. त्यानं कसेबसं चातरत तिला सांगितलं. त्याचं बोलणं संपेपर्यंत ती दगडी पुतळ्याप्रमाणे स्तब्ध होती. असं, तुम्हाला 97,000 रुपये पाहिजेत, ती तिरस्काराने म्हणाली. या पैशाचा 4था हिस्सा जरी वैशाखला मिळाला असता ना तरी त्याला आत्महत्या करावी लागली नसती. पैशाला माणूस इतकं महत्त्व देतो ही किती गोष्ट भयंकर आहे. पैशासाठी एका तरुणाचा प्राण घ्यायचा आणि तो मेल्यावर तो बदमाश होता असा त्याच्यावर आरोप करायचा, यापेक्षा अधिक नीच गोष्ट या दुनियेत असू शकेल काय? हे तू मला उद्देशून बोलते? त्यानं अगदी हलक्या स्वरात विचारलं. होय, तुम्हालाच उद्देशून बोलते मी. मला दिलेले पैसे परत तुम्ही मागणार हे मला माहीत होतं. म्हणूनच मी महाबळेश्वरला जाण्याचा बेत रद्द केला. जे काही घडायचं असेल ते इथेच घडावं अशी माझी इच्छा होती. कारण इथे माझे मित्र आहेत आणि त्यांच्या मदतीने मला तुमच्याशी व्यवस्थित लढता येईल. श्रीकांत काहीच बोलला नाही. तिच्याकडे तो वेड्यासारखा टक लावून पाहत राहिला. श्रीकांत, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही ते मला दिले आहेत, ते आता माझे आहेत. त्यातील एक पैही तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर काही क्षण तिथे शांतता पसरली. त्यानं रागवावं, आपल्याला शिव्या द्याव्यात, मारायला धावून यावं असं तिला वाटत होतं. कारण त्याचं जे चित्र तिनं आपल्या मनात उभं केलं होतं त्याला सर्व ते धरून होतं. पण तो काहीच बोलला नाही. तो आता तिच्याकडे पाहतही नव्हता. जमिनीवर अंथरलेल्या गालिच्यावर त्याची नजर स्थिर होती. तो एकाएकी उठला आणि म्हणाला, ईश्वर तुला पूर्ण सुखी ठेवो. तिच्या नीट लक्षात येण्यापूर्वीच तो तिथून निघून गेला. दार बंद झाल्याचा आवाज ऐकला. जेव्हा तिने तो ऐकला तेव्हा आपोआप तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीकांतवर आपलं खरं प्रेम आहे हे त्यावेळी तिच्या लक्षात आलं. 3:30 वाजण्याच्या पूर्वी श्रीकांत आपल्या ऑफिसात दाखल झाला. त्याला पाहता संपतरावांनी घड्याळाकडे पाहिलं आणि समाधानाचा सुस्कारा टाकला. आपल्या मालकानं त्या चेकची भानगड मिटवली असावी यात मुळीच शंका नव्हती. श्रीकांतने आपल्या खोलीत जाता संपतरावांना बोलवणे पाठवले. संपतराव त्याला अगदी लहानपणापासून ओळखत होते. त्याची चर्या पाहताच ते घाबरले. काय झाले? त्यांनी अधीऱ्या स्वरात विचारलं. काय झालं हे माझ्याही नीट लक्षात येत नाहीये, श्रीकांत म्हणाला. संपतराव, खाली बसा. संपतराव समोर बसताच श्रीकांतनं त्यांना सर्व हकीकत सांगितली. प्रथम तो काय बोलतोय हे संपतरावांच्याही लक्षात येत नव्हते. नंतर ते आश्चर्यचकित होऊन विवळले. संपतराव, तुम्ही काय करायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. आपणाला जरूर आहे त्यापेक्षा दुप्पट रक्कम हात उसने देणारे माझे कित्येक मित्र या मुंबईत आहेत. पण त्यांच्याकडे जाण्याचा मला धीर होत नाही. आता कशावरही माझा विश्वास राहिलेला नाही. मला नुसता धक्काच बसलेला नाही तर माझ्या हृदयाची आणि बुद्धीची पण राख रांगोळी झाली आहे. तुम्ही आता करणार तरी काय? हलक्या स्वरात संपतरावांनी विचारलं.
मला माहीत नाही, तो म्हणाला. असल्या परिस्थितीला माणूस काय करेल असं तुम्हाला वाटतं? संपतराव घाईघाईने घड्याळाकडे पाहत उठले आणि म्हणाले, तुम्ही काही करू नका. मी आता बँकेत जातो आणि आपल्याजवळ असलेले काही शेअर्स त्यांच्या ताब्यात देऊन आपणाला हवी असलेली रक्कम उभी करतो. आपला 4 पिढ्यांचा धंदा आहे. 97,000 काय, मनात आणलं तर 97 लाख रुपये उभे करू. श्रीकांत काहीच बोलला नाही. संपतराव तिथून घाईघाईने निघून गेले. जिन्यावर त्यांची पावलं वाजेनाशी झाल्यावर श्रीकांत चोरासारखा उठला आणि आपल्या मोटारीने घरी गेला. तो आपल्या खोलीत शिरला तेव्हा त्याच्या टेलिफोनची घंटी वाजत होती. त्यानं प्रथम टेलिफोनचा रिसिव्हर उचलून तो बाजूला ठेवला आणि नंतर दाराला आतून कडी घातली. आपल्या कपाटातील अगदी शोधून फाटके तुटके कपडे काढले आणि अंगावर घातले. नंतर त्याने आपल्या खिशातील पैसे मोजले. त्याच्याजवळ बरोबर 500 रुपये आणि 10.5 आणे होते. तो दाराबाहेर आला तेव्हा त्याला नोकर दिसला. तो म्हणाला, गोविंदा, मी आज रात्री बाहेरच जेवणार आहे आणि मी माझ्या टेबलवर थोडेसे पैसे ठेवलेत. त्यातील अर्धे तू घे आणि अर्धे आपल्या स्वयंपाकाला दे. मी तुम्हा दोघांनाही रजा दिली आहे. पुढे काय करायचे ते तुम्ही तुमचे ठरवा. नोकर काही बोलण्यापूर्वीच तो तिथून निघून गेला. चालत गवालिया टँकच्या नाक्यावर आल्यावर तो ट्रॅममध्ये बसला. क्रॉफर्ड मार्केटजवळ तो खाली उतरला. समोरच CIDची इमारत दिसत होती. त्या इमारतीत मुराराव बसत होते. मुरारावांना गरिबांबद्दल अतिशय आस्था होती. आता श्रीकांतही गरीबच झाला होता. मुरारावांना भेटून ही हकीकत सांगावी का? पण मुरारावांजवळ फिर्याद कोणाची करायची? वसुंधरेची? श्रीकांत नकारात्मक मान हलवत पुढे निघाला. चालतच तो बोरीबंदर स्टेशनकडे गेला. स्टेशन समोरील एका इमारतीत दंडवते वकिलांचे ऑफिस होते. दंडवते त्याला वडिलांप्रमाणे होते. त्यांना सर्व प्रकार सांगावा का? तसल्या प्रसंगी वकिलाचा कायदेशीर सल्ला घेणं हे कोणाही शाण्या माणसाचं काम होतं. पण आपण शाणे नसून वेड्यापेक्षाही वेडे आहोत अशी श्रीकांतची खात्री झाल्यामुळे तो पुन्हा आल्या रस्त्यानं माघारी फिरला आणि महमद अली रोडच्या दिशेने चालू लागला. तो सारखा चालतच होता. आपण कुठे जात आहोत याचं त्याला मुळीच भान नव्हतं. पाऊस पडू लागला होता. त्याच्याजवळ छत्री नव्हती आणि आपण पावसात भिजत आहोत हेही त्याच्या लक्षात येत नव्हतं. चालून चालून जेव्हा तो थकला आणि विसाव्यासाठी जेव्हा तो उभा राहिला तेव्हा आपण पोयबावाडी नाक्यावर उभा आहोत असं त्याला दिसून आलं. अंधार पडला होता. तो पुन्हा एल्फिन्स्टन रोडच्या दिशेने चालू लागला. पुलाखाली उतरताच कोणीतरी त्याचा हात घट्ट धरून म्हणाले, हा बेट्या, तू काय माझा पाठला करतोयस की काय? श्रीकांतनं वर मान करून पाहिलं आणि आपला हात धरणाऱ्याला ओळखलं. अरे, तू सातपुते ना? त्यानं विचारलं. अरे चा, तुम्ही तर श्रीकांत. CID खात्याचा माणूस. लालबाग पासून माझ्या मागे लागलाय असं माझी कल्पना होती. तू मला पोलीस समजलास? क्षीण हास्य करीत श्रीकांत म्हणाला. होय, पोलीस किंवा बंडोबाच्या टोळीतील तुम्ही एक असावेत अशी माझी कल्पना होती. थोड्याच वेळापूर्वी चिंचपोकळी पुलाखाली त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. बंडोबाच्या भावाला पोलिसांनी पकडले आहे आणि मीच त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली असा त्यांचा समज आहे. असं, तू अडचणीत आहेस तर? होय श्रीकांत, मी गरीब आहे. मला मदत करा. बंडोबाच्या टोळीच्या तावडीत जर मी सापडलो तर ते माझा खून करतील. बाहेर गावी जाण्यासाठी मला थोडी पैशाची मदत करा. माझ्याजवळ पैसे नाहीत रे. तर मग मी उद्या तुमच्या ऑफिसात येतो, सातपुते म्हणाले. त्या दिवशी तुम्ही दिलेले 50 रुपये मी गोलंदाजाला दिले. गोलंदाजाला तू एकही पैसा दिलेला नाहीस, श्रीकांत म्हणाला. इन्स्पेक्टर मुरारावांनी मला तुझ्याबद्दल बरेच काही सांगितले आणि श्रीकांत पुढे काही बोलण्यापूर्वी 4 माणसांनी त्या दोघांना वेढा दिला. त्या चौघांनी आपल्या खिशात आपले हात खुपसले होते आणि ते मवाली आहेत हे स्पष्ट दिसत होते. रंग्या, तू का अडवले आम्हाला? सातपुतेनं त्यापैकी एकाला ओळखून विचारलं. हे माझे मित्र आहेत. मित्र आहेत की त्या मुराररावांचे मदतनीस आहेत. आत्ताच त्यांचे बोलणे ऐकले मी. बंड्याच्या भावाला तू पकडून दिलंस आणि CIDच्या माणसाला बरोबर घेऊन फिरतोस. हे घे त्याबद्दलचं बक्षीस. रंग्याने आणि त्याच्या एका जोडीदारानं सातपुतेवर हल्ला चढवला आणि दुसरे दोघे श्रीकांतवर तुटून पडले. सातपुतेच्या पोटात सुरा खूप असल्यामुळे तो श्रीकांतच्या अंगावर आदळला होता. श्रीकांतनं एक सुरा लकाकताना पाहिला आणि नंतर आपल्या छातीत काहीतरी खुपसण्यात आले असं त्याला वाटलं. तो खाली पडत असताना त्यानं पावलांचा आवाज ऐकला. ते चौघे मवालीत जात आहेत असं त्याला वाटलं आणि त्याच वेळी त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली.